विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनावणी, तयाचा साठा जायापासी त्याशी मानती जन. ज्ञानज्योती, क्रांतीज्योती, सावित्रीबाई फुले यांचं वरील वचन शिक्षणाचं, ज्ञानाचं महत्त्व अधोरेखित करतं. आज 15 जून, शाळेचा पहिला दिवस, शाळा प्रवेश उत्सव. सर्वप्रथम आज शाळेमध्ये पहिलं पाऊल टाकणाऱ्या त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि आपल्या मुलाच्या भविष्यासाठी जागरूक असणाऱ्या त्या सर्व पालकांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण विकासाचं प्रवेशद्वार आहे. शिक्षणाने माणूस घडतो. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की माणसाला जाणीव देते ते शिक्षण. पुढं ते असंही म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था, हिचं नाव आहे रयत एज्युकेशन सोसायटी. हिचा पाया घालणारे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा असं म्हणतात की 2 बोटांनी लिहिण्याबरोबर 2 हातांनी काम करण्याचं सामर्थ्य निर्माण करणं म्हणजे शिक्षण. महाराष्ट्रातील कर्ते समाजसुधारक गाडगे महाराज असं म्हणतात, शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे निव्वळ धोंडा. ते आपल्या कीर्तनातनं प्रबोधन करत असताना असं म्हणायचे, बापांनो, गरज पडली तर जेवणाचं ताट मोडा, पण आपल्या लेकरांना शाळेत धाडा. शिक्षणाने माणसामध्ये सर्वांगीण विकास होतो. त्याला नीती अनिती याच्यातला फरक कळतो. चांगलं काय वाईट काय हे त्याला उमगतं. कारण शाळा ही संस्काराची केंद्र असतात. आज शाळेच्या पहिल्या दिवशी जी बालकं, जी चिमुरडे शाळेत प्रवेश करतात, त्यांचं कौतुक करत असताना शिक्षक बांधवांना एक नम्रतेचं आव्हान करतोय. त्या विद्यार्थ्याचं भविष्य तुमच्या हातात आहे. मातेच्या स्तरावर जाऊन मुलांचा विचार करतो तो मास्तर असं म्हटलं जातं. गुरुजीला पहिला ट्रेनर, मार्गदाता, शिक्षक असं म्हटलं जातं. मुलांच्या जडणघडणीत आई वडिलांनंतर शिक्षकाचा बहुमोल वाटा असतो. तेव्हा मुलांना समजून घ्या, त्याचं भवितव्य तुमच्या हातात आहे. तळमळीने, जिद्दीने, चिकाटीने त्याला त्याच्या स्वप्नापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्नरत राहा. पालकांनाही विनंती करतो, आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी जागरूक राहा, सजग राहा. वेळोवेळी शाळेत जा. त्याला शिकवणाऱ्या शिक्षकाशी, त्याच्या वर्ग शिक्षकाशी संवाद साधा. त्यांचे काही प्रश्न आहेत का? विद्यार्थ्यासंदर्भामध्ये त्यांच्या काही अडचणी आहेत का? तेही समजून घ्या. मुलांचंही ऐकून घ्या. तुमची इच्छा मुलावर लादू नका. शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा या तिघांच्या सुसूत्रतून, त्यांच्या समन्वयातूनच विद्यार्थ्यांचा विकास घडतो. पुनश्च एकदा शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आपल्या सर्वांचं भविष्य उज्ज्वल घडो, तुमच्या स्वप्नाला मूर्ततेचा आकार मिळो, हीच भावना या निमित्ताने व्यक्त करतो. या महाराष्ट्रामध्ये अनेक महामानवांनी इथल्या उपेक्षित, वंचित, शोषित माणसाच्या जीवनातला अज्ञानरूपी अंधार दूर व्हावा आणि त्यांचं जीवन ज्ञानाच्या तेजोमय प्रकाशाने उजळून निघावं, यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं. त्या महामानवांचं स्मरण होतं. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिल्यांदा मुलींची शाळा सुरू केली, अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली. शिक्षणाशिवाय बहुजन समाजाचा उद्धार होणार नाही हे सांगितलं. शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करणारा कायदा केला. बाबासाहेबांनी शिक्षणाला प्राथमिकता देऊन भारतीय संविधानामध्ये ती तरतूद केली की प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत व्हावं. विराज शिंदे असतील, पंजाबरावजी देशमुख असतील, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यासारख्या अनेक महामानवांनी या महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या, पुरोगामी विचाराच्या मातीमध्ये शिक्षणाचे बीजांकुर पेरले आणि त्याचाच परिणाम म्हणून अनेक पिढ्या आज वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करत आहेत. त्या महामानवांचंही स्मरण करतो आणि त्यांचा तो पवित्रतेचा, शिक्षणाचा आणि बहुजन उद्धाराचा विचार तमाम शिक्षक बांधवाने, पालकाने पुढे नेण्यासाठी कटिबद्ध व्हावं, हीच भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.